धनोत्रयोदशी पूजन झालं आणि आम्ही निघालो गावी जायला, कारण दरवर्षी लक्ष्मीपूजन हे गावच्याच घरी करतो. आणि मी आले आहे गावी आणि इथे बनवायला घेतला आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा. सुरतला बऱ्याच ठिकाणी बघितलं पण भाजके पोहे काही मिळेना. मग म्हटलं गावी गेल्यावर चिवडा बनवावा आणि चिवडा बनवायला घेतलेला आहे. चिवड्याची थोडीफार पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी चिवड्यासाठी लागणारे सगळी सामुग्रीची जमवाजमव झालेली आहे. आणि ते थोडाच वेळात चिवडा बनवून घेऊया. आणि भाजक्या पोह्यांचा चिवड्याला वेळ लागत नाही, कारण पोहे ऑलरेडीच भाजलेले असतात, त्यामुळे थोडेसे उन्हात मी ठेवलेले आणि त्यानंतर त्यामध्ये डाळ्या, शेंगदाणे, मनुके, खोबरं आणि तेल तापून त्यामध्ये कढीपत्ता आणि भरपूर मिरच्या, जिरं आणि थोडंसं मोहरी आणि रामबंधूचा चिवडा मसाला सासूबाईंनी आणून ठेवलेला तोही घातला आणि त्याची फोडणी दिली आणि त्यानंतर वरनं पिठी साखर घातली आणि छान असा झणझणीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा आपला रेडी होत आहे. आणि हा मिक्स करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान कलर आलेला आहे. इथे माझा चिवडा बनवून झालेला आहे आणि आहोनी घेतलेला आहे आकाशकंदील लावायला. आणि इथे यांचं थोडंसं पंती बनवायचा विचार होता. लायटिंगपासून किती सक्सेस होतं माहीत नाही, तर छान अशी रोषणाई झालेली आहे आणि एकदम घरातलं वातावरण बदलून गेलेलं आहे. आणि वेळ होता, जेवण झालेलं, तर इथे माझे छोटा हेल्पर रुईश मला मदत करतो आहे फराळाच्या पिशव्या भरून घ्यायला. दरवर्षी बघितलं तर फराळाच्या पिशव्या आम्ही आधीच भरून ठेवतो, म्हणजे कोणी पाहुणे आले तर गडबड होत नाही. आणि इथे जवळजवळ 20 ते 22 आम्ही पिशव्या फराळाच्या भरून घेतलेल्या आहे. 5-10 पिशव्या भरल्या की लगेच तो मोजायला घ्यायचे की किती पिशव्या भरल्या. आणि अशा करता करता 20-22 पिशव्या त्यांनी मला भरून दिला. लहान मुलांना अशी कामं करायला खूप आवडतात आणि थोडं त्यांना असं की त्यांच्यामुळे हे काम माझं झालं असं सांगितलं की गडी एकदम खुश होऊन जातो. आणि हा व्हिडिओ मी दिवाळीमध्ये बनवलेला तुमच्यापर्यंत पोहोचता खरंच खूप उशीर झालेला, कारण गावी नेटवर्क नसल्यामुळे एकही व्हिडिओ अपलोड करू शकले आणि थोडी कामामध्ये सुद्धा बिझी होती. तुम्ही समजून घ्या.